वेड प्रेमाचे भाग 23. वस्तुस्थिती अशी होती की फक्त रियाचं उपस्थितीनेच राजचे हृदय धडधडू लागले होते. त्याचा उद्देश फक्त रियाची चेड काढायचा होता. तरीही मनाच्या गाभाऱ्यात मात्र त्या चोट अशा बहुलीला आपल्या मिठीत घेण्याची त्याला तीव्र ओढ लागली होती. राजचे ते शब्द ऐकताच रियाने आपले डोळे विस्फारून उघडले. मग तिने राजच्या डोळ्यात पाहिले, जो तिच्याकडे तीव्र कोल नजरेने बघत होता. हे पाहून रियाने पापण्या मिटल्या आणि म्हणाले, मला कळत नाहीये मी नक्की काय लपवलंय. हे ऐकून राज म्हणाला, अगं म्हणजे तुला खरंच कळत नाहीये की मी काय बोलतोय? मग तिच्या आणखी जवळ सरकत त्याने तिला कमरेला धरले, आपल्या शरीराशी घट्ट चिकटवले आणि आपल्या धुंद करणाऱ्या डोळ्यांनी रियाच्या ओठांकडे पाहू लागला. हे पाहून रियाने घाबरून पुन्हा एकदा डोळे मिटले. त्यांची नाके एकमेकांना स्पर्श करत होती, जणू त्यांचे श्वास एकमेकांत मिसळत होते. डोळे मिटलेले असतानाच रिया कुजबुजली, ठाकूर साहेब. ती पुढे काहीच बोलू शकली नाही, कारण राजने तिच्या ओठांवर बोट ठेवले होते. मग तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला, काही बोलू नकोस, फक्त मीच बोलेन आणि तू ऐकशील. जोपर्यंत माझं बोलणं संपत नाही मी जेवढं विचारेन तेवढंच उत्तर दे, असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. लाजेची लाली पसरली आणि रियाचे लालबुंद झाले. मग राजने तिच्या त्या लाल झालेलं गालावर चुंबन घेतलं आणि विचारलं, आज सकाळपासून तू माझे फोन का उचलत नाहीयेस? राजकडे बघत रिया म्हणाली, मोबाईल फोन तो काल हरवला. तर हो, मी विसरलो होतो, पण पप्पांच्या त्या फोनबद्दल बोलायचं तर. राजच्या तोंडून पप्पा हा शब्द ऐकताच रियाचे डोळे पाण्याने भरून आले. तिने राजकडे पाहिले. तिचे डोळे भावनांनी भरले होते. रियाचे डोळे नेमकं कशामुळे भरून आले होते हे राजला अचूकपणे समजले. तिचे तोंड हळवारपणे आपल्या हातात घेत तो म्हणाला, बरं कसंही झाले तरी आपलं लग्न झालं आहे ना, त्यामुळे आपल्या नात्यांमध्येही आता बदल होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे माझे आई वडील आता तुझे आई वडील झाले आहेत, त्याचप्रमाणे तुझे आई वडीलही आता माझे आई वडील झाले आहेत, नाही का? माझं म्हणणं बरोबर आहे ना बायको? आता मला आधी हे सांग, त्यावेळी तिथे तू उपस्थित होतीस ना, पण आज सकाळी जेव्हा माझे बाबा आणि आई आपल्या लग्नाचं बोलण्यासाठी आले होते, तेव्हा तू मला त्याबद्दल का सांगितलं नाहीस? मी सकाळवर तुला कितीतरी वेळा फोन केले, पण निशानेही फोन उचलला नाही. त्यानंतर मी माझ्या त्या वेड्या भावाला नीललाही तुझ्याशी बोलायला पाठवलं होतं, तेव्हा तरी तू मला निदान एक फोन करू शकली असतीस ना. काल रात्री तू फोन का केले नाहीस हे मी समजू शकतो, पण आज सकाळी काय झालं होतं तुला? रियाने विस्फरलेल्या डोळ्यांनी राजकडे पाहिले आणि उत्तर दिले, पण नीलदादा तर काहीतरी पूर्णपणे वेगळं सांगत होते. मी खरं तर तुम्हाला फोन करायचाच विचारत होते, पण नीलदादा म्हणाले की आज तुम्ही कामात पूर्णपणे व्यस्त आहे, की एका मागोमाग एक अशा 4 मीटिंग्स ठरलेले आहेत. ते म्हणाले की आज रात्रीपर्यंत तुम्हाला टायमिंग मिळणार नाही. केवळ ह्याच कारणामुळे मी तुम्हाला फोन केला नाही. हे ऐकून राजचे डोळे मोठे झाले. रागाने त्याने ते घट्ट मिटून घेतले आणि त्याला आपल्याच कपाळा मोक्ष करावासा वाटला. मग तो म्हणाला, नील, अरे नील, मी तुला जिवंत सोडणार नाही. आज तू इथे खूपच धुमाकूळ घातला आहेस, हो ना? मला एकदा घरी येऊ दे, असे म्हणत त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. मग रियाकडे पाहत तो म्हणाला, नील तर पूर्णपणे वेडा आहे, पण तू तरी कधी आपल्या बुद्धीचा वापर करायला शिकणार आहेस? हे ऐकून ती, खरे सांगायचे तर चेहऱ्यावर नितांत निरागसता घेऊन ती आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी राजकडे पाहू लागली. हे पाहून राज तिच्या निरागसतेने भारावून गेला आणि त्याला तिच्यावर अधिकच प्रेम वाटू लागले. मग तो म्हणाला, ते सर्व आता विसरून जा. पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे आणि 1 महिन्यात लग्न आहे. आता हे लग्न सर्वांच्या इच्छेनुसार पार पडेल. हे ऐकून रियाचं संपूर्ण चेहरा लाजेने लालबुंद झाला. हां, ती फक्त एवढीच म्हणाले.
राजच्या डोळ्यात तिला एक वेगळी चमक दिसली. तिच्या तो लाजलेला चेहरा पाहून राजने तिच्या गालावर एक चुंबन घेतले. रियाचं हृदयाची धडधड वाढली. ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले होते की त्यांना एकमेकांचे चेहरेही नीट दिसत नव्हते. फक्त त्यांच्या हृदयाचे टोके स्पष्टपणे जाणवत होते. राजने हळुवारपणे रियाचा चेहरा वर उचलला आणि मग अत्यंत उत्कटतेने भरलेल्या आवाजात तो म्हणाला, आजपासून तू नेहमीच माझ्या सोबत असेल. केवळ एका महिन्यासाठी नाही तर कायमस्वरूपी. मी तुला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही, एका क्षणासाठीही नाही. तो बोलत असतानाच त्यांचे ओठ एकमेकांना स्पर्शून गेले. त्यानंतर राज थोडासा मागे सरकला आणि रियाचे तरतरते ओठ पाहताच राजच्या हृदयाचे टोके आणखीनच वेगाने धडधडू लागले. जणू काही ते त्याच्या छातीतून बाहेरच उडून येतील की काय. त्याने रियाला आणखी जवळ ओढले आणि तिला आपल्या अंगाशी घट्ट बिलवून घेतले. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिला किंचित वर उचलले आणि आपल्या ओठांनी तिचे तरतरते ओठ टिपून घेत अत्यंत उत्कटतेने तिचे चुंबन घेतले. रिया नेहमीच राजच्या मोहक आकर्षणाच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेली असायची. तिचे हात त्याच्या छातीत रुतले, ज्या संवेदनेमुळे राजची उत्कटता आणखीनच अनावर झाली. त्याने तिचे अधिकच खोलवर चुंबन घेण्यास सुरुवात केली, इतकी की तिचा श्वासही आता धापा टाकू लागला होता. त्यानंतर तिचे ओठ सोडून तो तिच्या मानेचे चुंबन घेण्यासाठी खाली सरकला. रात्र जशी पुढे सरकत होती तशी त्याची उत्कटता अधिकच तीव्र होत गेली आणि त्याचे हात रियाच्या शरीरावर मुक्तपणे फिरू लागले. आता रिया राजला आणखीच घट्ट बिलगली. हे जाणवून राजने तिच्या मानेवर हलके चुंबन घेण्यास आणि हळूच चावा करण्यास सुरुवात केली. रियाचा श्वास कंठासीत अडकला आणि तिच्या ओठातून एक सुस्कार बाहेर पडला. राजने तिला मागे नेत भिंतीशीच खिळून ठेवले. तो तिच्या आणखी जवळ जाणारच होता. तेवढ्यात त्याच्या खिशातील फोन व्हायब्रेट झाला. एक दीर्घ श्वास घेत तो रियापासून बाजूला झाला. वाजत असलेल्या फोनकडे दुर्लक्ष करत त्याने उत्कटतेने पेटलेल्या नजरेने रियाकडे पाहिले. ती मात्र आपला वेगाने चाललेला श्वास शांत करण्याचा प्रयत्न करत होती. राज तिला काहीतरी सांगणारच होता. तेवढ्यात त्याचा फोन पुन्हा एकदा व्हायब्रेट झाला. रियापासून बाजूला होत राजने फोन उचलला आणि म्हणाला, नील, मी शपथ घेऊन सांगतो, आज मी तुझा जीवच घेणार आहे. हे ऐकून नीलने मनातल्या मनात विचार केला, असं दिसतंय की मी खरोखरच त्यांच्या आत व्यत्यय आणला. मग त्याने घाईघाईने राजला सांगितले, मला तेवढं कळतंय भावा, पण आधी माझं ऐकून घे. मला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. तिवारी आज त्याच्या मुलाला भेटायला गेला होता. हे ऐकताच राजचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले. नील पुढे म्हणाला, आपल्या माणसाने हे सुद्धा कळवलंय की तिवारी आणि त्याचा मुलगा तुझ्या विरोधात काहीतरी मोठा कट रचत आहेत. हे ऐकून राजने एक कुटील हास्य चेहऱ्यावर अनत उत्तर दिले, आपण त्याच्याशी नंतर बघू. मग त्याने नजर टाकली असता रिया कुठेतरी शांतपणे मान खाली घालून बसलेली दिसली. ठीक आहे नील, उद्या तिकडे जाऊया. ठीक आहे, आता तुझे ते प्रेम प्रकरण चालू ठेव. इकडे तू माझे आयुष्य आग लावत आहेस, तर तिकडे तू फक्त मजा करत आहेस. नील, जर तू मला पुन्हा एकदा फोन केलास किंवा एखादी चुकीचा शब्द उच्चारलास तर विचार कर मी तुझं काय करेन, असं वॉर्निंग देऊन त्याने फोन ठेवून दिला. नील आपल्या मोबाईलच्या स्क्रीनकडे एकटाक पाहत स्वतःशीच पुटपुटला, काय तो खरोखरच माझं खून करणार आहे असे वाटते. तू माझ्या आयुष्यात जो हा सगळं गोंधळ घातला आहेस, हे वरून नावाचे वादळ आणला आहेस, मी तुला ह्याबद्दल अजिबात सोडणार नाही हरामखोर. मी माझ्या स्वतःच्या प्रेयसीबद्दल तरी काय बोलू, ती बहुतेक आता गहाळ झोपली असेल, जगाची कोणतीही चिंता न करता दगडासारखी. राज रियाला भेटायला गेला आहे. असं काही नाही आहे की तिला कधी मला भेटायला आणि बोलण्याची आठवण तरी येईल. कोणास ठाऊक ही मुलगी कधी शहाणी होईल. अरे देवा, माझं काय होणार, असं म्हणत तो दाट दिशी बेडवर अंग टाकून लोळू लागला. दरम्यान फोनवरील संभाषण संपवून राज रियाच्या दिशेने आला. त्याने तिचा हात हातात घेतला, तिला
झोपाळ्यावर बसवले आणि मग तिच्या गुडघ्यांचा अगदी बाजूला जमिनीवर स्वतः बसला. राजला जमिनीवर बसताना पाहून रिया उठू लागली, पण तेवढ्यातच राजने पुन्हा तिचा हात धरला आणि तिला हळूच परत सोफ्यावर बसवले. हो, तुम्ही प्लीज उठा ना. हे काय करताय तुम्ही? तुम्ही तिथे खाली का बसला आहात? इश, आता फक्त माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐक. साखरपुड्याला आता फक्त आठवडा उरले आहेत, त्यामुळे उद्या सकाळी आई आणि नील तुला व निशाला साखरपुड्याचं खरेदीसाठी घेऊन जायला येतील. सकाळी माझी एक मीटिंग आहे, ती आटपून मी दुपारपर्यंत तुमच्या सर्वांना येऊन भेटेन. त्यानंतर रियाच्या डोळ्यात पाहत, आता फक्त आणखी 1 महिना आणि फक्त माझ्यासोबत असशील कायमची. हे ऐकून रिया लाजेने आपली नजर दुसरीकडे वळवू लागली. मग ती म्हणाली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग रियाच्या डोळ्यात बघत राज म्हणाला, बोल बोल बोल. प्लीज असं भिंतीवरून चढून येऊ नका, तुम्हाला दुखापत होऊ शकते. हे ऐकून राज हसला आणि म्हणाला, ठीक आहे, तर असं असेल तर मी आतापासून समोरच्या दारानेच येईन. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं की तुम्ही इथे अजिबात येऊ नका. त्याऐवजी आपण कॉलेजच्या बाहेर भेटू शकतो, नाही का? हे ऐकून राज हसला आणि त्याने आपल्या केसांवरून हात फिरवला. मग रियाकडे बघत तो म्हणाला, ठीक आहे, तर म्हणजे जर आपल्याला भेटायचं असेल तर मी तुला फोन करून वेळ ठरवू का? तुला हेच हवंय नाही का, की जेव्हा मला तुला भेटायचं असेल तेव्हा मी भेटायला येऊ शकतो? हे ऐकून रियाने डोळे मोठे करून राजकडे पाहिले. मी असं कधी म्हटलं? राजला रियाला अशा प्रकारे चिडवण्यात खूप मजा येत होती. अगं, आपण कॉलेजच्या बाहेर भेटूया असं तूच म्हणालीस. तू कसंही बोललीस तरी याचा अर्थ तोच होतो नाही का? त्याने खोडकरपणे हसत विचारले. सांग. हे ऐकून रिया म्हणाली, आता तुम्ही जायला हवं, खूप उशीर झाला आहे. मग राज उभा राहिला. मग रियाला वेगाने आपल्या मिठीत ओढत त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला, आता पुन्हा पुस्तक घेऊन बसत जाऊ नकोस, सरळ जाऊन झोप, ओके? रियाने संमतीदर्शक मान हलवले. मग काहीतरी विचारात घडलेला राज रियाचं आणखी जवळ सरकला आणि म्हणाला, अरे, मी तर हे पूर्णपणे विसरलोच होतो. असे म्हणत त्याने आपल्या खिशातून एक मोबाईल फोन बाहेर काढला आणि तो तिच्या दिशेने पुढे गेला. रियाने आश्चर्याने डोळे विस्फारले. हे कशासाठी आहे? अगं, हे तुझ्यासाठी आहे. तुझा फोन हरवला होता ना, मग मी तुझ्याशी बोलणार तरी कसं? नको नको, मला हे नको आहे. बाबा म्हणाले आहेत की साखरपुड्याच्या आधी मी घरी गेल्यावर ते मला नवीन फोन घेऊन देतील. शिवाय तुम्ही निशाच्या फोनवरही मला कॉल करू शकता ना. अगं, शांतपणे हा फोन घे. आता तू माझी बायको आहेस, समजलं? हे ऐकून रियाने आपली नजर खाली झुकवली. मग राज त्या झोक्यावर जाऊन बसला आणि रियाला हळूच आपल्याकडे ओढत त्याने तिला आपल्या मांडीवर बसवून घेतले. त्यानंतर तिच्या मानेवर आपले ओठ फिरवत तो एका भरदस्त आवाजात म्हणाला, आता माझ्यावर फक्त तुझंच हक्क आहे मायजान. आपण आता वेगळे नाही आहोत, हो ना? माझ्याकडे जे काही आहे ते सर्व तुझं आहे, अगदी सर्व काही. कारण तू माझा अर्धांगिनी आहे, समजलं का? त्याच्या ओठातून माझी अर्धांगिनी हे शब्द बाहेर पडताना हे ऐकून रियाचं चेहऱ्यावर हास्य उमटले. तिने राजकडे पाहिले. तोही तिच्याकडेच एकटाक पाहत होता. मग तिने हळूच आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याच्या कपाळावर एक चुंबन घेतले. राजच्या चेहऱ्यावर एक विस्तीर्ण हास्य पसरले. रियाचा हात आपल्या डोळ्यांवरून बाजूला करत तो खोडकरपणे म्हणाला, एवढ्याने माझं समाधान झालं नाही. मग आपल्या ओठांकडे बोट दाखवत तो पुढे म्हणाला, मला ते इथे हवंय. हे ऐकून रियाने राजला खोडकरपणे एक धक्का दिला आणि ती त्याच्या मांडीवरून खाली उतरली. तुम्ही खरोखरच किती खोडकर माणूस आहात. रियाच्या दिशेने एक पाऊल टाकत राज तिला चिडवू लागला. हो का? बोल ना, मनातलं बोलून टाक बायको. असे बोलतानाच त्याने रियाला स्वतःच्या जवळ ओढले आणि तिला घट्ट आपल्या छातीशी कवटाळले. राजला पुन्हा एकदा आपल्या इतक्या जवळ अनुभवून रियाचा श्वासच रोखला गेला.
तिने कसंबसं स्वतःला सावरत म्हणाली, तुम्ही आता निघायला हवं. हे ऐकून राज हसला. तो रियाचं आणखीच जवळ सरकला. तिच्या ओठांवर एक हळवार चुंबन घेतले आणि कुजबुजला, ठीक आहे, मी आता निघतो. अगं ऐक, मी या फोनमध्ये सगळ्यांचे नंबर सेव्ह केले आहेत. नील, आई, बाबा, तुझ्या वडिलांचं आणि निशा असे म्हणून तो ओळाला आणि बाहेर पडला. त्यानंतर रिया ही रूमच्या आत गेली. तिची नजर बेडवर पडली. तिथे तिने पाहिले की निशा आधीच झोपी गेली होती. हे पाहून रिया तिच्या जवळ गेली आणि तिच्या अगदी शेजारी चढवी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया आणि निशा यांना त्या दिवशी कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट सादर करायचा होता. त्यामुळे त्या दोघीही लवकर तयार होत होत्या. निशा म्हणाली, ऐक ना रिया, जेव्हा अनिता काकू येतील तेव्हा तू त्यांच्यासोबतच का जात नाहीस? मला माझ्या आत्याच्या घरी जायचं आहे. तिथे मला काही काम आहे. हे ऐकून रियाने निशाकडे रागाने पाहिले आणि ती कडाडली, हे काय मूर्खपणा चालवले आहेस? आता काहीही कारण सांगू नकोस. तू माझ्यासोबतच येणार आहेस, समजलं का? असे म्हणत तिने आपली पुस्तक ठेवायला सुरुवात केली. निशाने मनातल्या मनात विचार केला, मी तुला हे कसं समजावून सांगू रिया? मला नीलच्या वाटेत यायचं नाहीये, कारण मला माहीत आहे की माझं भविष्य काय आहे आणि जर मी अशा प्रकारे वारंवार त्यांच्या समोर येत राहिले तर माझ्याबद्दलच्या त्यांच्या मनात असलेल्या खोट्या आशा तसंच कायम राहतील. नेमकं ह्याच कारणामुळे मला तिथे जायचं नाहीये. नील ज्या गोष्टीची कल्पना करत आहे त्या प्रत्यक्षात अजिबातच शक्य नाहीये. ती अजूनही ह्याच विचारांमध्ये मग्न होती. तेवढ्यात रियाचा आवाज आला, चल आता निघायचं का? हे शब्द बोलताच त्या दोघीही कॉलेजच्या दिशेने निघाल्या. इकडे राजच्या घरी सर्वजण नाश्त्याच्या टेबलावर बसले होते. तेव्हा यशवंत म्हणाले, नील, तू तुझ्या मामीसोबत शॉपिंगला जा. राजला एका मीटिंगला जायचं आहे. तो नंतर येऊन तुम्हा सर्वांना भेटेल. हे ऐकून नीलला प्रचंड आनंद झाला, कारण त्याला माहीत होतं की निशा ही रियासोबतच असणार आहे. आता तिला भेटण्याची आणखी एक संधी त्याला मिळाली होती. ए देवा, किती मोठी कृपा ही, आणि ती सुद्धा माझ्यासारख्या सामान्य माणसावर. धन्यवाद देवा, असं विचार त्याने मनातल्या मनात केला. मामी आणि रिया खरेदीसाठी बाहेर गेल्या असताना मी निशूला त्या वरूनबद्दलची सर्व माहिती संपूर्ण सांगून टाकेन. त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटले. आता पाहूया तू ही परिस्थिती कशी हँडल करशील राज. मग यशवंतकडे वळून तो म्हणाला, काही हरकत नाही मामा, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सर्व काही सांभाळून घेईन. राजसोबत येण्याची अजिबात गरज नाही. हे ऐकून उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्याच्याकडे विस्तारलेल्या डोळ्यांनी पाहिले. नील थोडा गोंधळला आणि त्याने लगेचच आपली भूमिका बदलली. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की बिचारा राज त्या सर्व मीटिंग्स अटेंड करून नक्कीच थकून जाईल, नाही का? म्हणूनच मी म्हणतो की मामी आणि मी मिळून सर्व काही सहजपणे सांभाळून घेऊ शकतो, हो ना मामी? ह्यावर राजने नीलकडे एखाद्याला जाळून टाकेल अशा तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला, तू इतकं ताण घेण्याची काहीच गरज नाही. मग नीलच्या कानाजवळ झुकून तो कुजबुजला, तू फक्त स्वतःची काळजी कर आणि पुढे काय वाटवणं ठेवलाय त्याची. हे ऐकून नीलने राजकडे रागाने पाहिले आणि पुन्हा आपल्या नाश्त्याकडे लक्ष वळवले. राजने मनातल्या मनात विचार केला, हा नील, तुझ्या त्या विक्षिप्त डोळ्यात नक्की कोणत्या कुटील कारस्थानाची खिचडी शिजते हे मला पक्का माहीत आहे. पण लक्षात ठेव बाळा, मी सुद्धा तुझाच भाऊ आहे. फक्त दुपारपर्यंत वाट बघ, तिथे तुझ्यासाठी एक प्रचंड मोठे सरप्राईज वाट पाहत आहे. हा शेवटचा विचार करून त्याने पुन्हा आपला नाश्ता करण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळानंतर यशवंत आणि राज ऑफिसकडे रवाना झाले. ते निघून गेले त्यामुळे नीलही आपल्या रूममध्ये गेला, कारण एका तासानंतर त्याला अनितासोबत रिया आणि निशाला आणायसाठी जायचे होते. कॉलेजमध्ये रिया आणि निशा यांनी नुकताच आपला तास पूर्ण केला होता. आपला प्रोजेक्ट सादर करून त्या दोघी पीजीवर जाण्याच्या तयारीत होत्या, कारण दुपारी 12 वाजता त्यांना घेऊन जाण्यासाठी अनिता तिथे येणार होती. त्यामुळे
त्यामुळेच कॉलेज संबंधित आपली सर्व कामे त्यांनी घाईघाईने उरकून घेतली होती. थोड्याच वेळात अनिता आणि नील रियाचं पीजी बाहेर येऊन उभे राहिले. अनिता गाडीतून खाली उतरली आणि रियाला फोन लावला. दरम्यान नीलही गाडीतून बाहेर पडला. त्याने आपला गॉगल लावला आणि तो गाडीचा बोनेटला टेकून उभा राहिला. रिया आणि निशा तयार होऊन नुकत्याच खाली येत होत्या. तेवढ्यात रियाचा फोन वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर आईचे नाव चमकत होते. हे पाहताच त्या दोघीही लगबगीने बाहेर आल्या. त्यांना पाहताच अनिता फोन कट केली आणि आपली नजर रियाकडे वळवली. आणि खरोखरच आज रिया अत्यंत सुंदर दिसत होती. केशरी रंगाचं सूट परिधान केल्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. रिया आणि निशा जवळ येताच खाली वाकून अनिताचे पाया पडले. त्या बदल्यात अनिता प्रेमाने रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा, तू किती सुंदर दिसत आहेस. तुला कुणाचेही दृष्ट न लागो. हे ऐकून रियाने लाजेने आपली नजर खाली झुकवली. त्यानंतर निशाकडे वळत आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत अनिता पुढे म्हणाली, तू सुद्धा खूप सुंदर दिसत आहेस माझी लाडकी. असे बोलत आपल्या स्वतःच्या डोळ्यातील काजळाचं एक चोटसे टिळा घेऊन दृष्ट लागू नये म्हणून त्या दोन्ही मुलींच्या कानामागे लावले. दरम्यान नील पूर्णपणे हरवून गेला होता. तो आपल्याच एका वेगळ्याच विश्वात रममाण झाला होता. एक असे विश्व जिथे केवळ तो आणि निशाच अस्तित्वात होते आणि जिथे तो पार्श्वभूमीवर एक रोमॅन्टिक गाणं गात होता. तुझ्यामध्ये मला जे प्रेम मिळाले आहे तेच माझे पहिले आणि तेच माझे शेवटचे प्रेम आहे. निशाचे रूप पाहून तो पूर्णपणे भारावून गेला होता. कारण आज रियाचा आग्रहाखातर निशाने पिस्ता कलर अनारकली सूट घातला होता आणि ती खरोखरच खूप सुंदर दिसत होती. निशाला तिच्यावर खिळलेल्या नीलच्या नजरेचा भार स्पष्टपणे जाणवत होता. तरीही ती मुद्दामून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. अनिताच्या आवाजाने नील तंद्रीतून बाहेर आला. कुठे हरवला आहेस? आपण जाऊया का? आपल्याला उशीर होतोय बाळा. हो, तो अडकळत म्हणाला. हो हो मामी, चला. असे म्हणून त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि अनिता पुढच्या सीटवर बसली. मग नीलने मागचा दरवाजा उघडला आणि रियाला आत बसायचा इशारा केला आणि ती लगेच तिच्या जागेवर जाऊन बसली. शेवटी त्याने निशाकडे पाहिले, जी तिथे नजर खाली घालून उभी होती. चल आता लवकर बस, नीलने आग्रह केला. मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ऐकून निशा सुद्धा गोंधळून पटकन गाडीत बसली. मग नील ड्रायव्हरच्या सीटवर बसला आणि गाडी घेऊन निघून गेला. थोड्याच वेळात ते एका भव्य शॉपिंग मॉलमध्ये पोचले, जो स्वतः नीलचा होता. ते चौघे आत शिरताच त्यांना राजच्या जवळच उभा असलेला एक तरुण दिसला. राजला पाहताच अनिता त्या दोघांच्या जवळ गेली. तो तरुण मुलगा आदराने वाकून अनिताच्या पायांना स्पर्श केला. सुखीरा बाळा, तू हल्ली पूर्णपणे कुठे गायब झाला आहेस? तसं काही नाही आंटी, फक्त कामामुळे मी इतकं व्यस्त असतो की मला वेळच मिळत नाही. त्याला पाहताच नीलचा संताप अनावर झाला. तो स्वतःशीच पुटपुटला, अरे देवा, त्याला आताच नेमकं काय काम होतं, तर तो नेमकं आजच इथे कशाला आला? हा हरामखोर इथे फक्त मुली पटवायला आलाय. मग त्याने राजकडे पाहिलं, जो त्याच्याकडे एका अगदीच विचित्र पद्धतीने पाहून हसत होता. हे पाहताच नीलला सगळं प्रकार उलगडला. अरे, तर हे होतं तुझं सरप्राईज? अरे मूर्ख, माझ्या आयुष्यात खरं गोंधळ तर तूच घातला आहेस. मी तर तुझ्याशी फक्त एक छोटीशी मस्करी केली होती, पण तू माझं लग्न होण्याआधीच मला घटस्फोट मिळवून द्यायचा पक्का निर्णय घेतला आहेस. राजने नीलकडे एक कटाक्ष टाकला, जो अजूनही त्याच्याकडे रागाने रोखून पाहत होता. राजने मात्र नीलकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपली नजर रियाकडे वळवली. खरं सांगायचं तर राजला आज असं वाटत होतं की जणू काही त्याचं हृदयच त्याच्या छातीतून बाहेर उडी मारणार आहे की काय. त्याने रियाला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं आणि मनातल्या मनात विचार केला, अरे बाप रे बायको, माझ्याकडे फक्त एकच हृदय आहे, हे तुला ठाऊक आहे ना? मग ते तू अजून किती वेळा चोरणार आहेस? मग त्या तरुण मुलाकडे वळून तो म्हणाला, अरे वरुण,
तिची ओळख करून घे. ही आहे तुझी वहिनी रिया आणि रिया हा आहे माझा मित्र वरुण. वरुण हसला आणि त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. अरे वा वहिनी, तुम्ही तर आज खूपच सुंदर दिसत आहात. हे ऐकून राज वरुणकडे एकटाक पाहू लागला. वरुण रियाकडे एकटाक पाहत होता. राजच्या चेहऱ्याकडे पाहून नीलला गंमत वाटली. तो स्वतःशीच हसू लागला. आता खरी गंमत सुरू झाली बाळा. तो माझं काम खराब करायला आलाय, पण त्याची नजर रियावर आहे. अरे बघ तुझी मालमत्ता, आता सांभाळ. हॅलो असे म्हणून रियाने वरुणकडे पाहिले आणि हात जोडले. वरुणनेही हसून हात जोडले. मग राजने निशाकडे पाहून म्हणाला, आता तू हिला भेट. ही माझी मेवणी. मी तुला तिच्याबद्दल सांगितलं होतं. हे ऐकून नीलला राजचा गळा आवळावंसं वाटला, पण अनिताच्या उपस्थितीमुळे तो काहीही करू शकला नाही. निशाला पाहून वरुणने हात पुढे केला आणि म्हणाला, हो मी तुला भेटायला आलोय. हॅलो निशा. हे ऐकून निशाने नीलकडे पाहिले, जो वरुणच्या पुढे केलेल्या हातकडे पाहत दूर निघून जात होता. मग राज म्हणाला, निशा हा माझा मित्र वरुण आहे. हे ऐकून निशाने हात पुढे करायला गेली तेवढ्यात नील निशाचं समोर येत आणि वरुणशी हात मिळवत तो म्हणाला, अरे वरुण काय चाललंय यार. मग मी विसरल्याचे नाटक करत पुढे म्हणाला, मी तर विसरलोच होतो. तू सुद्धा मला हॅलो करायला हवा होतास. असे म्हणत त्याने वरुणला घट्ट मिठीत घेतले. जर त्याने वरुणला आणखी एखादं दुसरं क्षण तसंच पकडून ठेवले असते तर वरुणच्या नक्कीच श्वास कोंडला असता. अखेर जेव्हा नीलने वरुणला सोडले तेव्हा राज त्याच्याकडे रागाने बघू लागला. राजाने नीलकडे पाहत अनिता म्हणाली, मुलांनो तुम्ही दोघे निवांतपणे गप्पा मारा. आम्ही तोवर थोडी खरेदी करून येऊ. हे ऐकून नील म्हणाला, ओ मम्मी प्लीज या. दोघींनाही तुमच्यासोबत घेऊन जा. आम्हाला वरुणशी खरोखरच बोलायचे आहे. आम्ही त्याला किती दिवसांनी भेटलो आहे. ह्यावर राजने पुन्हा एकदा नीलकडे रागाने पाहिले. मग अनिताकडे वळून तो म्हणाला, तुम्ही सर्वजण पुढे व्हा. आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला येऊन भेटू. त्यानंतर अनिता रिया आणि निशाला सोबत घेतले आणि त्या लेडीज सेक्शनकडे निघाल्या. त्या निघून गेल्यावर नील राजच्या जवळ गेला आणि म्हणाला, माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐक. तू सध्या जे काही करतोयस ते अजिबात योग्य नाही. मी तुला हे एकदाच आणि कायमचे स्पष्ट करून सांगतोय. जर तू पुन्हा कधी असे काही चाळे केलास तर बघ, तसे काही करूच नकोस. राज नीलच्या दिशेने एक पाऊल पुढे आला आणि म्हणाला, मग काय. नीलने गावरून आजूबाजूला नजर टाकली आणि उत्तर दिले, मी लंडनला परत जातो. हो. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य पसरले. अरे माझ्याशी पंगा घेण्याआधीच याचा विचार करायला हवा होतास. अरे यार दादा, ती फक्त एक गंमत होती, मला माफ कर ना. राज पुढे काही बोलण्याआधीच वरुण मध्येच म्हणाला, निशा किती सुंदर आहे ना. मला आता आई बाबांना तिच्याबद्दल नक्कीच सांगायला हवं. हे ऐकून राजला हसू आवरले नाही. नीलने वरुणकडे रागाने पाहत म्हणाला, तुला काही काम नाही आहे का की तुझ्या बाबांनी तुला कंपनीतून हाकलून दिलं. तू दिवसभर इथेच नुसता फिरत राहणार आहेस का. हे ऐकून वरुणने राजकडे पाहिले, ज्याने फक्त कांदे उडवले. मग वरुण नीलकडे वळून म्हणाला, राजने मला आज बोलवले आहे. मला निशाला भेटायचे होते म्हणून मी आलो आहे. सांगायचं तर काम खूपच आहे, पण काय सांगू तुला, सगळं काम सोडून मी इथे आलोय. पण वाटतंय आता वेळ काढावीच लागेल. असं बोलून तो हसू लागला. नीलने वरुणला जवळ यायला सांगितलं. तिच्यापासून दूर राहा समजलं. असं बोलून त्या दोघांकडे बघत निघून गेला. वरुणने डोळे मोठे करून नीलकडे पाहिले. मग राजकडे बघून विचारले, त्याला काय झालं. तो म्हणाला आणि डायरेक्ट निघून गेला. आणि हे काय आहे. नीलला जाताना पाहून राज वरुणला म्हणाला, तो डोक्याने जरा खुळा आहे. चल आपणही जाऊया. मग ते दोघे अनिता जवळ आले. दरम्यान अनिता रियासाठी एक सुंदर जांभळ्या रंगाचा लेहंगा निवडला होता. जेव्हा राज आणि वरुण आत आले तेव्हा अनिता राजकडे तो लेहंगा दाखवत विचारला, हा लेहंगा रियावर शोभून दिसेल ना. राजलाही तो रंग खूप आवडला होता, म्हणून तो रियाला म्हणाला, जा आणि घालून बघ. होकारार्थी मान डोलावून रिया चेंजिंग
रूमच्या दिशेने निघाली. विचारात गडून शांतपणे बसलेली निशाकडे बघत अनिता म्हणाली, बाळा, तू पण स्वतःसाठी काहीतरी काचवाईस करत नाही? नाही आंटी, मी नंतर घेईन. अगं नंतर कशाला थांबायचं, आताच घे. हे घालून बघ, असे म्हणत ती निशाचं हातात एक फिकट गुलाबी रंगाचा गाऊन दिला. आंटी, मी खरंच नंतर घेईन. निशाला खूप आवडल्यासारखं वाटलं. तिने नीलकडे पाहिलं, जो तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होता. त्याची नजर मिळताच निशाने लाजून पटकन आपल्या पापण्या खाली केल्या. हलकेच हसून नील दुसरीकडे वळला आणि दुकानाच्या दुसऱ्या बाजूला गेला. अनिता पुन्हा निशाला म्हणाली, बाळा, घालून तर बघ, तुझ्यावर खूप छान दिसेल. हो आंटी, निशा म्हणाली आणि चेंजिंग रूमच्या दिशेने जाऊ लागली. पण तिला दिसले की सगळ्या चेंजिंग रूम्स भरलेल्या होत्या. हे पाहून निशाने थोडा वेळ थांबणेच योग्य राहील असे ठरवले. तेवढ्यात एक सेल्स गर्ल मागून रियाजवळ आली आणि म्हणाली, मॅडम, तुम्ही तिकडची दुसरी चेंजिंग रूम वापरून का बघत नाही? निशाने त्या दिशेने पाहिले तर तिथे कोणीही नव्हते. मग तिने पुन्हा त्या सेल्स गर्लकडे पाहिले आणि म्हणाले, इट्स ओके, मी वाट पाहते. प्लीज मॅडम, माझ्यासोबत या. आपण आपल्या ग्राहकांना असेच उभे सोडून जाऊ शकत नाही.